होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य प्रिन्सिपल सन्माननीय पाटील सर, या शाळेतील माध्यमिक शिक्षिका आदरणीय मॅडम, आदरणीय देवरे सर, माझे सहकारी बांधव आदरणीय सुरुंशी सर, आदरणीय चिखले सर आणि इयत्ता 9वी आणि 10वीतील आपण सर्व बाळ आणि गोपाळ दोघं बरं का, म्हणजे बाल्यावस्थेतून तुम्ही आता गोपाल अवस्थेकडे चालले. तुमची एक सीमा होती. आम्ही शिक्षक लोकांनी जेव्हा प्रशिक्षण घेतलंय सर, आपण बाल्यावस्था आणि किशोरावस्था, बाल्यावस्था तुम्ही पूर्ण करून आता किशोरावस्थेच्या त्या सीमारेषेला स्पर्श करत आहात. स्पर्श करत असताना आपण जसं एखादं काचेचं भांडं असतं आणि त्या काचेच्या भांड्यावर जर एखादा डाग पडला, एखादी रेषा पडली, एखादा तुटला, ते कायम दिसतं. तसं आपण मुली आहात, छान आहात. तुमचं आयुष्य देखील एक सुंदर असं काचेचं स्वरूप सदृश्य आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या डाग आपल्या अंगावर पडू देऊ नका. आपल्या आईवडिलांनी जे शिकवण दिलेली आहे, जे संस्कार दिले आहेत, आपल्या शिक्षकांनी जे संस्कार दिले आहेत, ते अबाधित ठेवा. आपल्याकडे कोणी सन्मानाने पाहिलं पाहिजे, आपल्याकडे कोणी वाईट नजरेने बघणार नाही, ही गोष्ट सवयीत आपल्या मनामध्ये ठेवा. गेल्या 1 तासाभरापासून सर मी पाहतोय हे गोबळे बोल या ठिकाणी येत आहेत. तो त्यांचा दोष नाही. आपण त्यांना म्हणतो की या बोला बोला. आम्ही शिक्षक लोक, आता सुरुंशी सर बोलले, सर बोलले, मी बोललो, आम्ही एकदा बसलो, जसे ट्रेन ड्रायव्हरच्या गाडीत आपण बसलो की ट्रेन ड्रायव्हर एकदा बसला तर तो कुठंच पाहत नाही, कारण त्याचा तो सराव असतो. आमचा जसा सराव आहे तुमच्याशी बोलण्याचा, आम्ही एकदा बसलो गाडीत का आम्ही बिनधास्त गाडी चालवतो, कारण आमची ती सवय झाली, ती प्रॅक्टिस झाली. तुम्हाला पण वाटत असेल की आपणही चौधरी सरांसारखं बोलायला पाहिजे, आपणही सुरुंची सरांसारखं बोलायला पाहिजे, आपणही चिखले सरांसारखं बोलायला पाहिजे, पण तुमचा सराव नाही. जेव्हा तुम्ही सराव करून घ्याल, जेव्हा तुमच्या मनाशी अशी गुंगाट घालाल की आम्हाला पण सरांसारखं बनायचंय, आम्हालाही मॅडम सारखं बनायचंय, आणि त्या योगाने जेव्हा तुम्ही अभ्यास करणार, तुम्ही देखील आमच्यापेक्षा चांगले ड्रायव्हर बनणार. कारण आम्ही देखील ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली, सर मला आठवतं की मी DL ला असताना पहिल्यांदा भाषणाची सुरुवात केली आणि आता छान बोलू शकतो, कारण हा सरावाचा भाग असतो. तुम्ही एकदम छान बोललात. तुम्ही तर 9वी 10वीलाच बोलताय, तुम्ही अजून DL ला जायला वेळ आहे, BEd ला जायला वेळ आहे. तुम्ही आताच या बोबडे बोला इतके सुंदर बोललात. जर तुम्ही खरोखर सराव केला तर तुम्ही आमच्यापेक्षा सुद्धा मोठे होऊ शकता. जसे आकाशात आपण पाखरं पाहतो नाही का, खूप उंच उंच जातात, उडतात. त्यांना जेव्हा सुरुवात करतात तेव्हा ते जमिनीपासून करतात, झाडापासून करतात, पण उंच अशी आकाशी भरारी घेतात आणि तिथून ते आपल्या मित्रमैत्रिणींना पाहत असतात. कारण त्यांनी हिंमत केली म्हणून ते आकाशात उडतात आणि त्यांच्या बरोबरीचे जे बाकीचे आहेत ते आहे तिथंच असतात, झाडांवर असतात, जमिनीवर असतात, कारण ती हिंमत करत नाही, ते पुढे येण्याची प्रॅक्टिस करत नाही, ते सराव करत नाही. आज अनेक काही गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत, परंतु एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगेल आणि माझं मनोगत थांबेल, कारण बराच वेळ झालेला आहे. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की सुरुंशी सरांनी, मॅडमनी, सरांनी, देवरे सरांनी आम्हाला खूप चांगलं व्हावं म्हणून खूप शिक्षा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही शिक्षा खाल्ली, परंतु आम्ही तसेच राहिलो, आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. असं करू नका बालमित्रांनो, तो तुमचाच नुकसान आहे त्याच्यात. या शिक्षकांनी जे तुम्हाला संस्कार दिले आहेत ते जसेच्या तसे ठेवून ज्या गोष्टी चांगल्यासाठी सांगितल्या आहेत त्याचा वापर जरूर करावा. त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो की शिक्षक हा शिक्षकच असतो आणि विद्यार्थी हा विद्यार्थीच असतो, तो अजन्म असा विद्यार्थीच असतो. एकदा काय झालं की ग्रामीण भागामध्ये एक कुस्तीचे पैलवान होते. ते कुस्ती शिकवायचे मुलांना, कुस्तीचे धडे द्यायचे आणि गावातील असा तुमच्या आमच्यासारखा एक विद्यार्थी होता. तो त्या गुरूंजवळ गेला की गुरुजी मला पण पैलवान व्हायचंय चांगलं, मला तुम्ही कुस्ती शिकवा. गुरुंनी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या देहबोलीकडे पाहिलं आणि म्हटलं की नाही बाबा, तुला मी कुस्ती शिकवू शकत नाही. म्हणे का नाही, म्हणजे तुझ्यात ते गुण दिसत नाही मला. म्हणजे नाही गुरुजी, तसं काय होणार नाही, मी तुम्ही सांगणार ते सगळं ऐकेल, पण तुम्ही मला कुस्ती शिकवा. आता त्याने विनंती केल्यावर गुरुजींना थोडासा, गुरुजी लोक कसे असतात, विद्यार्थ्यांनी जेव्हा नम्रपणा घेतला की गुरुजींचा पाहणं लगेच म्हणजे जे असतं ते मोकळं करतात मन. मला ठीक आहे, तू आता एवढं नम्रपणे म्हणतोयस तर तुला मी उद्यापासून तुला मी कुस्ती शिकवायला सुरुवात करतो. मग तो जो शिष्य होता तो रोज गुरुच्या त्या आखाड्यामध्ये जायला लागला आणि गुरुजी त्याला रोज एक 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 कुस्तीचे डाव असतात, कलेजा, तो दुसरा बांगडी, खच्ची, जो काय जे जे डावाचे प्रकार आहेत कुस्तीतले ते डाव त्यांनी एक 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 त्यांच्या गुरुकडे जेवढे डाव होते
तेवढे डाव त्या पैलवानाला शिकून टाकले. आणि मग एक दिवस असा आला, शिष्य नेहमीप्रमाणे गेला. गुरुजी चला आपला प्रशिक्षण, आपलं काय आजचा प्रोग्राम असेल. गुरुने सांगितलं बाबा आता माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी तुला संपूर्ण देऊन टाकलंय. आता माझ्याकडे आता एकही असा डाव राहिला नाही की तू तुला शिकवायचा बाकी आहे. म्हणजे बघा बरं का गुरुजी, तू शिष्य बघा बरं का गुरुजी, काही राहिलं तर नाही ना आपलं. नाही नाही, आता तू माझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ पैलवान झालास. कारण माझा आता उतार वय आहे आणि तू जो आहे तो तरुण आहेस. तू माझ्यापेक्षा सुद्धा आता सुंदर आणि श्रेष्ठ असा पैलवान झालायस. तुला आता कोणी हरू शकणार नाही. मग शिष्याला वाटलं अरे आपल्या गुरुजींनी आपल्या पाठीवर अशी शाबासकी ठेवली आणि गुरुजींनी सांगितलं की तू माझ्यापेक्षा सुद्धा आता सुंदर पैलवान झालायस, श्रेष्ठ पैलवान झालायस. मग तो शिष्य मात्र गावामध्ये असं छाती काढून चालायला लागला. गावातले लोक थोडे विचार करायला लागले की या मुलाचं कालपर्यंतचं वर्तन वेगळं होतं आणि आजचं वर्तन थोडं वेगळं झालं. आणि जेव्हा त्या गुरुजी त्या शिष्याला बाकीच्यांनी सांगितलं अरे तू एवढं छाती काढून का चालतो, हा आजपर्यंत तुला सुरंशी सरांनी, चिखले सरांनी, चौधरी सरांनी शिकवलेलं आहे आणि तू आज त्यांच्या समोर छाती काढून चालायला लागला. तर तो म्हणतो अरे मला सरांनीच सांगितलंय की तू माझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ पैलवान झाला. तुम्हाला इच्छा असेल, तुम्हाला पडताळून पाहायचं असेल तर सांगा माझ्या सरांना, माझ्याशी कुस्ती करू का. बघितलं का, जेव्हा त्याला शिकायचं होतं तेव्हा नम्रतेने सांगितलं आणि आज तो काय झाला, गुरुने जेव्हा सांगितलं की तू माझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ पैलवान झाला तर जे गुरुजींचं गावात नाव आहे ते नाव कमी करण्यासाठी तो गुरुजींशी कुस्ती खेळायला तयार झाला. आणि मग गावातले जे सरपंच वगैरे होते त्यांनी म्हटलं की ठीक आहे. मग गावातल्या सरपंचांनी त्या पैलवानांना विनंती केली की गुरुजी हा तुमचा शिष्य गावात छाती काढून चालतो, हे काय आम्हाला पटत नाही. तुम्हाला त्याच्याशी कुस्ती खेळावं लागेल आणि तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवावं लागेल. गुरुजींनी सांगितलं नाही तो तसं करू शकणार नाही. अहो त्यानेच सांगितलं आम्हाला की मला गुरुजींशी कुस्ती खेळायची. आणि म्हणून एक दिवस ठरला, त्या दिवशी कुस्ती ठरली गुरुजीची आणि शिष्याची. बघा शिष्याची आणि गुरुजींची कुस्ती ठरली की 5 वाजता किंवा 6 वाजता कुस्ती होणार आहे गुरु शिष्याची. तो 5 वाजेची वेळ होती तर तो 4 वाजताच लंगोट लावून आखाड्यामध्ये तयार झाला. शिष्य उतावीळ झाला की बोलवा पटकन. गुरुजीला माहिती आहे येणार नाही, त्यांनीच मला सांगितलंय की मी त्यांच्यापेक्षा सुद्धा आता चांगला पैलवान झालो. आणि जोराजोरात आपल्या दंड ठोकायला लागला. आणि मग गावातल्या त्या सरपंचांनी त्यांच्या शिपायाला पाठवले की जा बाबा आपल्या त्या गुरुजींना बोलून आणा, तुमचा शिष्य कधीचा तयार झालाय आखाड्यामध्ये. आणि मग गुरुजी गेले. गुरुजी बिचारे आपल्या नेहमीप्रमाणे सकाळच्या सवयीप्रमाणे सगळं काय आवरलं आणि ते मुस्लिम समाजाचे होते विशेष म्हणजे. आणि मग ते नौकर त्या गुरुजींना सांगितलं की चला बाबा, चलो बाबा आपका शिष्य आपकी राह देख रहा है. आणि मग गुरुजींनी सांगितलं हा हा उसको बोलो की मैं कटोरी पेच करके आ. म्हणजे नाश्ता करत होते, मुस्लिम होते आणि त्यांनी काहीतरी नाश्ता केला खिरीसारखा आणि कटोरी पेच करके म्हणजे मी ती कटोरी साफ करून येत आहे असं त्याला सांगा. मग नौकर गेले. मग नौकर गेल्यानंतर याला काय वाटलं, आहे का नाही येणार नाही बाबा तुम्हाला माहिती आहे. कारण त्यांनी मला सांगितलंय, काय सांगितलंय की तू माझ्यापेक्षा सुद्धा त्यांना हरण्याची भीती आहे, येऊ शकत नाही. कोण म्हणत होतं, शिष्य. काय सांगितलं बाबांनी, काय सांगितलं म्हणे, बाबांनी असं सांगितलं की मैं कटोरी पेच करके आ रहा. शिष्याचे एकदम डोळे उघडले. अरे बापरे, गुरुजी तर बाहेर निघाले. गुरुजींनी मला कलेजा शिकवला, झाक शिकवली, बांगडी शिकवली, पण कटोरी पेच काही शिकवला नाही. जर ते आले आणि त्यांनी माझ्यावर जर कटोरी पेच लावली तर मी अख्ख्या गावासमोर काय होईल, हरून जाईल आणि मला गावामध्ये नामुष्की होईल, माझं नाक कापलं जाईल. आणि ही माझी चूक आहे की माझ्या गुरुजींना मी असं चॅलेंज द्यायला नको पाहिजे होतं. त्यांनी पटकन कपडे घातले आणि पटकन गुरुजीच्या घरी गेला. गुरुजी मला माफ करा, गुरुजी मला माफ करा. म्हणजे काय झालं, मी कुस्ती करायला येतो. नाही नाही गुरुजी मला कुस्ती करायची नाही. म्हणजे का नाही नाही तुम्ही कटोरी पेज लावली तर मी आपल्या गावासमोर माझा अपमान होईल, मला माफ करा गुरुजी, माझं चुकलं. थोडक्यात काय, गुरुजींना कटोरी पेज म्हणजे काय डाव होता का, गुरुजींनी आपल्याजवळ काही ठेवलं होतं का, नाही. परंतु फक्त गुरुजींनी सांगितलं की मी कटोरी साफ करतो. थोडक्यात काय की गुरु हे गुरु असतात. गुरुने जे काही आपल्याला दिलेलं आहे, तुम्ही आमच्यापेक्षा सुद्धा मोठे व्हाल, नशिबात असाल तर तुम्ही आमच्यापेक्षा सुद्धा मोठे व्हाल. म्हणून आमच्या समोर छाती काढून चालू नका, नेहमी नम्रता ठेवा. आणि या ठिकाणी अशी एक गोष्ट सांगून तुमच्यातला जो फक्त आमच्याविषयी जो रोष असतो तो रोष काढण्याचा हा एक प्रयत्न होता आणि त्याच्यातून खरी शिकवण होती. या ठिकाणी मला आदरणीय पाटील सर, आदरणीय शिवजी सर, माझे मित्र मॅडमांनी बोलवलं, मला सन्मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना आभार मानतो. आणि तुम्हाला
खूप मोठे वाद तुम्हाला खरोखर आम्ही त्या आकाशातून छोटे छोटे चौधरी सर, देवरे सर, सुरंशी सर, मॅडम आम्ही दिसू, परंतु आम्हाला छोटे म्हणू नका, कारण या छोट्यानेच तुम्हाला उडण्याचं बळ दिलंय. जाता जाता दोन गोष्टी, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है 2 गज मिट्टी, अभी तो सारा आसमान बाकी है.